19 मार्च 1986 मधील यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे करपे कुटुंबाने जे आहे ते सामूहिक शेतकरी आत्महत्या केली आणि तीच आत्महत्या शासनाच्या दरबारी पहिली आत्महत्या म्हणून नोंद झाली। जवळपास या घटनेला 40 वर्ष उलटलेले आणि त्या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ आणि स्मृतिप्रित्यर्थ जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये भारताचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब फाके पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळाजवळ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अन्नत्याग आंदोलन, एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं जातं किसान पुत्राच्या वतीनं। आणि आज देखील जर आपण पाहिलं गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा किसान पुत्राच्या वतीनं एक दिवसीय अन्नत्याग उपवास उपोषण या ठिकाणी केलं जात आहे। संपूर्ण शेतकरी पुत्र हे आहे आणि या ठिकाणी आज उपोषण सुरू आहेत। आपल्यासोबत उपोषण करतात, काय सांगणार? एक दिवसीय आजचं उपोषण आहेत, काय सांगणार? 1986 साली साहेबराव करपे यांनी जे आत्महत्या कुटुंबानी ती आपण जसं सांगितलं की शासनाच्या स्थळी पहिली शेतकरी कुटुंबाची आत्महत्या म्हणून त्याची नोंद झाली। आज तुम्ही जर पाहिलं की ही आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत आणि आत्महत्याचं प्रमुख कारण जर कर्ज आणि दुसरी म्हणजे नापिकी, आणि या दोन्ही गोष्टीवर अजून तरी उपाय शासनाने शोधून काढलेला नाही। दरवर्षी जवळजवळ 956 शेतकरी हे आत्महत्या करतात। मराठवाड्यामध्ये जवळजवळ 10,700 लोकांनी आत्महत्या केल्या 2014 नंतर आणि पश्चिम विदर्भात 22,700 लोकांनी आत्महत्या केल्या 2014 नंतर। आणि जवळजवळ 3 कर्जमाफी आपल्याला या 25 वर्षात मिळाल्या आणि त्याचं जर एकंदर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ एक 32 हजार 36 लाख कोटी एवढे कर्जमाफी झाली। पण 2014 नंतर उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना 14 लाख कोटीची कर्जमाफी या शासनाने, केंद्र शासनाने दिली। म्हणजे यांचं प्राथमिकता काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि मला असं वाटते की शेतकऱ्यांसाठी अजूनही केंद्र शासनाने आपले दरवाजे उघडलेले नाही। म्हणून या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अग्रस्थानी ठेवणारं सरकार, जसं मनमोहन सिंगांनी केलं होतं की मनमोहन सिंगांनी जेव्हा कर्जमाफी लोकांच्या मध्ये ज्या व्यक्तींनी पहिले आत्महत्या करून हा प्रश्न लोकांसमोर ठेवला त्याला इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याची धग लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ह्या आज अन्नत्यागाचा कार्यक्रम प्रकाश साबळे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी तस्करे साहेबांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ते आम्ही करत आहोत। मला असं वाटतं याच्यातून महाराष्ट्र शासन काही बोध घेईल। आणि आता त्यांनी जी कर्जमाफी केली ती कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली। 2019 म्हणजे 7 वर्षापूर्वी जी कर्जमाफी झाली ती 2 लाखापर्यंत होती। म्हणजे 7 वर्षामध्ये काहीच भाववाढ झाली नाही का? म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार वाढले नाही का? लोकांचं उत्पन्न वाढलं नाही का? म्हणजे 2019 मध्ये जे 2 लाखाचं कर्ज माफ केलं तुम्ही 2026 मध्ये ते तेवढंच माफ करता। या सगळ्या गोष्टीवरून मला असं वाटलं की हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे आणि म्हणून अशा प्रकारची जनजागृती करणं ही काळाची गरज पडली आहे। प्रकाश साबळे आहेत, पुढाकार तुम्ही संपूर्ण याच्यामध्ये घेत असता, संकल्पनेतनं अन्नत्याग आंदोलन होत आहेत, काय सांगणार? साहेबराव पाटील करपे यांनी जी 1986 मध्ये आत्महत्या केली सर्व कुटुंबासहित, ही सर्व शेतकरी समाजाला एक असा धक्का पोचणारी बाब आहे। म्हणून आम्ही किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून किसान पुत्र आंदोलनाचे जनक माननीय अमर हबीब यांच्या मार्गदर्शनामध्ये मार्चला आम्ही बसतोय। आज योग असा आहे की निमित्तानं उभारतो आणि या परिवाराला आम्ही सहवेदना त्या परिवाराशी व्यक्त करण्यासाठी आणि येणाऱ्या भविष्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, शेतकरी आत्महत्या हा समाजाला कलंक आहे, यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण बसलेलो आहोत। नक्की जर आपण पाहिलं तर गेल्या 17 वर्षापासून संपूर्ण या पद्धतीने या ठिकाणी एक दिवसीय अन्नत्याग उपोषण केलं जात आहे। आज जरी हे अन्नत्याग एक दिवसाचं असलं तरी आगामी काळामध्ये आंदोलनाची गुढी उभारू असं या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।